हे गाईज, हाय, हॅलो, वेलकम टू द अनस्टॉपेबल ट्रेडर्सच्या पेजवरती. सो तुम्ही सगळेजण बऱ्याच वेळी मला विचारत होता स्टॉक ऑप्शनबद्दल सांगा, स्टॉकबद्दल सांगा, ज्याच्यामध्ये आम्ही व्ह्यूज बनवू शकू. तो हिअर इट वी आर गोईंग टू द दिस अमेन. सो इथे जे आहे आपण आपण अरे सो इथे आपण जो आहे ना तो व्ह्यू बनवत आहोत स्टॉक ऑप्शन्समध्ये. सो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जेव्हा लाईव्ह असतो तेव्हा आपण एक ऑप्शन्सचा व्ह्यू जो आहे ना स्टॉक ऑप्शन्सचा व्ह्यू तो आपण इथे बघितला होता. सो व्हिडिओ प्रोसीड करण्याआधी एक गोष्ट नक्की सांगेन की मी सेबी रजिस्टर नाही किंवा मी तुमची फायनान्शियल ॲडवायझरी नाही. सो मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचे रिकमेंडेशन्स किंवा ॲडवाईस देत नाही आहे. जर तुम्हाला शिकायचं आहे, उत्तम पद्धतीने ग्रो करायचं आहे, तर तुम्हाला आपल्या पेजवरती किंवा शिकण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. सो आहात का चॅनलवरती नवीन, पटापट सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा आणि खरंच ज्यांना हे शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना ग्रो करण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. सो आज आपण काय केलं ना, आज आपण एक मस्तपैकी व्ह्यू बनवला आणि ह्या स्टॉक ऑप्शन्सच्या प्रीमियममध्ये अराउंड मोमेंटम किती झाली माहिती आहे का? 200 पॉईंटची. 200 पॉईंटची मोमेंटम इथे बघायला मिळाली आणि फॅन्टॅस्टिक मोमेंटम जी आहे ती बघायला मिळाली. सो याच्यामागचं मी लॉजिक काय वापरलं ते आपण आता बघूया. सिम्पली आपण गेलो स्टॉक स्क्रीनरमध्ये. आता बऱ्याच जणांना क्वेश्चन आहे की आपण कोणता स्टॉक स्क्रीनर यूज करायचा. तो मी जो आहे ना इथे झिरोदाचा प्लॅटफॉर्म यूज करते. सो ह्याच्याबद्दल पण तुम्हाला काही डिटेल्स माहिती असेल की हा कसा यूज करायचा, काय करायचं, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्मची लिंक दिलेली आहे. तुम्ही जाऊन तो फॉर्म फिल आउट करा. ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल. सो आता मी इथे स्टॉक स्क्रीनरमध्ये गेली आणि इथे मी काय केलं आहे ना, इथे मी लावला एक स्क्रीनर. आता मी इथे लावला निफ्टीचा FNO स्टॉक, म्हणजे जे स्टॉकमध्ये आपण फ्युचर किंवा ऑप्शन्स करू शकतो असेवाले स्टॉक्स पहिले मी सिलेक्ट केले. नीट लक्ष देऊ नये का. स्क्रीनरमध्ये गेली, मी सिलेक्ट केले निफ्टीचे फ्युचर अँड ऑप्शन्सवाले स्टॉक्स. आता मी इथे क्लिक केल्यानंतर मला हवे होते वरच्या साईडला जाणारे स्टॉक्स. सो मी क्लिक केलं टॉप गेनर्सवरती, म्हणजे आजच्या दिवसाचे कुठले स्टॉक्स जे आहेत ते टॉप गेनर्समध्ये आहेत त्याच्यावरती मी पहिलं ऑब्झर्वेशन केलं आणि मग मी ह्याच्यावरती क्लिक केलं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मला बऱ्याच स्टॉक्सची इथे लिस्ट आली, तुम्ही इथे बघू शकता. सो मी हे सगळे नाही, पण जे टॉपचे स्टॉक्स होते ना, जे टॉपचे 2 होते ज्यांच्यामध्ये जास्त मोमेंटम आहे, ज्यांच्यामध्ये जास्त व्होलॅटिलिटी आहे, ते स्टॉक्स मी सिलेक्ट केले. पर्टिक्युलरली मी आता ह्या स्टॉकवरती क्लिक केलं आणि आता मी ह्या स्टॉकचं ओपन केला आहे इथे चार्ट. आता इथे ओपन केल्यानंतर दिस इज द प्रीमियमवाला चार्ट. आपण इथे एक काम करूया, आपण ओपन करूया इवन स्टॉकचा स्टॉक. 1 सेकंड. सो मी इथे ओपन केला ह्या पर्टिक्युलर स्टॉकचा चार्ट आणि इकडे माझ्या लेफ्ट हँड साईडलाच ओपन आहे त्याचा पर्टिक्युलर प्रीमियमचा स्टॉक. तर आता मी इथे काय केलं, सिम्पली बघा. इथे मी एकच सिम्पल इंडिकेटर लावलेला आहे विच इज द VWAP आणि हा आला होता सकाळीच आला होता टॉप गेनर्सच्या शीटमध्ये. सो तर टॉप गेनर्समध्ये आज आहे 10 तारीख. तुम्ही ते बघू शकता, हा झाला होता गॅप अप ओपन. नंतर परत त्याने VWAPला टच केलं, पण VWAPच्या खाली क्लोजिंग दिली नाही. अराउंड किती वाजता? 9:50 10च्या दरम्यान. सो माझा असा व्ह्यू असतो, जे पण कुठले स्टॉक जे आहेत ते टॉप गेनर्समध्ये असतील आणि 10च्या नंतरसुद्धा त्यांचं नाव सेम टॉप गेनर्समध्ये असेल किंवा ते एक थोडासा डाऊन ट्रेंड करून पुन्हा U-टर्न मारण्याच्या सुरुवातीत असतील, तर तो पर्टिक्युलर स्टॉक मार्केट संपण्यापर्यंत वरतीच असतो, असा माझा व्ह्यू आहे. तुम्हीसुद्धा हे ॲनालाइज करून नक्कीच बघा. सो इथे बघा, हा इथे झाला होता खाली, म्हणजे थोडीशी करेक्शन आली. ऑब्व्हियस आहे, एवढा गॅप अप झाला आहे, थोडंसं प्रॉफिट बुकिंग होणं याच्यामध्ये साहजिक आहे. त्याच्यानंतर हा स्टॉक बघा, नो ॲनी डाऊन फ्लक्च्युएशन, नथिंग. आणि इकडे मी अराउंड किती वाजताच्या दरम्यान आपण इथे व्ह्यू बनवला होता, अराउंड मी इथे बनवला होता 12:30-12च्या दरम्यान. तो आपण इकडे बघूया, हे बघा 12:30-12च्या दरम्यान, म्हणजे हा जो डाऊन सर्कल आला ना, ॲक्च्युली इकडे जरी व्ह्यू बनवला असता तरी विच इज फाईन, बट आय एम नॉट अवेलेबल ऑन स्क्रीन, त्याच्यामुळे आपण व्ह्यू बनवला इकडे आणि इथून तुम्ही बघू शकता काय फट्टे मोमेंटम जे आहे ना तिथे बघायला मिळाले. सो हा 25 क्वांटिटीसोबत जो आहे तो इथे आहे स्टॉक अवेलेबल. सो जर FNO करायचं असेल तर आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया सेकंड स्टॉकमध्ये. हा सेकंड आहे, ओके. सो ह्याचा पण मी चार्ट ओपन करते आणि ह्याच्याही चार्टमध्ये आपण जाऊया, ओके. सो आहे पर्टिक्युलर ह्याचा, सो आहे ह्याचा पर्टिक्युलर चार्ट. मी पुन्हा सांगते की मी इथे कुठेच रिकमेंड करत नाही आहे की तुम्ही इथे बाय करा किंवा इथे सेल करा. इट्स कम्प्लिटली अप टू यू. जर तुम्हाला काहीही रिस्क किंवा काहीही इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही तुमच्या सेल्फ ॲनालाइजनुसार किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर्सच्या हेल्पने नक्की करू शकता. माझं तर एकच आहे की कुठला पण स्ट्रॅटेजी किंवा सेटअप शिकताय तर शिका
आणि देन ग्रो करा. ओके. सो हे बघा इकडे आजसुद्धा ह्यामध्ये सुद्धा काय कमाल झाली आहे. हा बघा हा 10 वाजता म्हणजे जेव्हा मार्केट ओपन झालं वरती झालं आणि अराउंड 9:50च्या आसपास यू कॅन सी हिअर 9:50च्या आसपास जो आहे ना थोडासा स्टेबल झाला. मीन्स ये चल रहा था साइडवेज किंवा याच्यामध्ये थोडंसं आपल्याला करेक्शन बघायला मिळालं आणि सोबतच एक आपल्या व्हीवॅपच्या इंडिकेटरचा तडका. इथे थोडंसं करेक्शन मिळालं आणि मग तो पुन्हा आपल्या मार्गस्थी लागला आणि तिथून तुम्ही बघू शकता वो नीचे आया ही नाही आहे. सो सिम्पली करायचं काय आहे, निफ्टी एफ-एन-ओ स्टॉक्स त्याच्यानंतर टॉप गेनर्स यूज करायचे. टॉप गेनर्सनंतर जे पर्टिक्युलरली पहिले 3-4 असतील ज्याच्यामध्ये तुमचा व्ह्यू थोडासा क्लिअर बसतोय. म्हणजेच की ते 9:50ला 10ला थोडे करेक्ट करतात आणि तिथून मग पुन्हा मोमेंटम यायला सुरुवात होते. तर मग आपण त्याच्यामध्ये व्ह्यूज बनवू शकतो आणि जर ऑब्झर्वेशन्स करू शकतो आणि जर तो कंटिन्युअस राहिला तर तो मार्केट एंडपर्यंत थोडासा आपल्याला अप्पर साईडलाच बघायला मिळू शकतो. बघा नक्की R&D करा ही स्ट्रॅटेजी. जर आवडत असेल तर माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्ये येऊन सुद्धा नक्की सांगा. माझे टायमिंग्स मी इथे डिस्प्ले करते. इंडियन मार्केटचे सुद्धा आणि क्रिप्टो मार्केटचे सुद्धा. आणि जर शिकायचं आहे स्वातीसोबत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म देखील दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही जाऊन फिल करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ह्याच्यावरती बॅक टेस्टिंग नक्की करा आणि मला नक्की सांगा. थँक यू. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल उद्देशाने बनवलेला आहे. इथे दिलेली माहिती, विश्लेषण आणि मतं ही केवळ समज वाढवण्यासाठी आहेत. मी सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही, त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही बाय सेल निर्णय घेऊ नका. शेअर मार्केट, ऑप्शन ट्रेडिंग आणि क्रिप्टोमध्ये रिस्क असते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत नक्की घ्या. आपल्या नफ्या तोट्यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल.